नमस्कार, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते। देशातील कोट्यावधी शेतकरी सध्या एकाच गोष्टीची वाट पाहत आहेत, ती म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम वाढणार का? संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यावर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पीएम किसानचे पैसे दुप्पट होणार का? आणि नवीन फार्मर आयडी कोणासाठी बंधनकारक आहे? पाहुयात याबद्दलचा हा विशेष रिपोर्ट। संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी स्पष्ट केले की पीएम किसान योजनेची वार्षिक 6,000 रुपयांची रक्कम वाढवून 12,000 रुपये करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या सरकारच्या विचाराधीन नाही। का होत होती मागणी? महागाई आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचा खर्च वाढला आहे, त्यामुळे ही रक्कम वाढवावी अशी शिफारस संसदेच्या स्थायी समितीने केली होती। मात्र तुर्तास तरी शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयेच मिळणार आहेत। पीएम किसानचा लाभ घेण्यासाठी आता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडीबद्दल सरकारने नवीन माहिती दिली आहे। देशातील ज्या 14 राज्यांमध्ये शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात आले आहेत, तिथे नवीन नोंदणीसाठी किंवा लाभ घेण्यासाठी हा आयडी देणे आता बंधनकारक करण्यात आले आहे। ज्या राज्यांमध्ये अजूनही हे कार्ड किंवा आयडी वाटप पूर्ण झालेले नाही, तिथे सध्या ही सक्ती लागू नसेल। शेतकरी संघटनांच्या मते सध्याच्या काळात दिवसाला केवळ 17 रुपये मदत मिळणे ही शेतकऱ्यांची थट्टा आहे। हमी भावापेक्षा कमी दर आणि हवामानातील बदल यामुळे शेतकरी आधीच संकटात आहेत। अशा परिस्थितीत सरकारने मदतीचा आकडा वाढवण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांचा काहीसा भ्रमनिरास झाला आहे। शेतकरी मित्रांनो, जरी केंद्राने रक्कम वाढवण्यास नकार दिला असला तरी महाराष्ट्र सरकार आपल्या हिश्श्याचे 6,000 रुपये नमो शेतकरी योजनेद्वारे देत आहे, ज्यामुळे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये मिळत आहेत। मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते। माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणतेही नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। धन्यवाद।